आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय ऋषी दुर्वासा यांचा हुशारपणा. एक दुर्वासा नावाचे कालब्रह्मचे पुजारी म्हणजे ब्रह्मसाधक होते. ते चालले होते. रस्त्यामध्ये एक अप्सरा म्हणजे स्वर्गातील स्त्री सुंदर मोत्यांची माळ घालून होती. ऋषी दुर्वासा म्हणाले की ही माळ मला दे. देवपरीला माहित होते की हे ऋषी तर सापासारखे असतात. जर नकार दिला तर शाप देतात. त्या अप्सरेने लगेच माळ गळ्यातून काढली आणि ऋषींना आदरपूर्वक सोपविली. दुर्वासा ऋषींनी ती माळ डोक्यावरील केसांच्या जटेत खोवली. चालले होते. समोरून स्वर्गाचा राजा इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर बसून येत होता. त्याच्या पुढे पुढे अप्सरा आणि गंधर्व जन वाजत गाजत चालत होते आणि आणखी देखील करोडो देवी देवता सोबत सन्मानाने चालत होते. दुर्वासा ऋषींनी माळ आपल्या डोक्यावरून उचलून इंद्राकडे फेकली. इंद्राने ती माळ हत्तीच्या मानेवर ठेवली. हत्तीने ती माळ आपल्या सोंडेने उचलून जमिनीवर फेकली. जसे इंद्राला कोणी भक्त किंवा देव एखादी फुलांची माळ भेट करीत तर इंद्र नंतर ती हत्तीच्या मानेवर ठेवायचा. जेव्हा इंद्र हत्तीवर बसलेला असे, हत्ती ती उचलून खाली फेकत असत. हत्तीने त्याच सवयीमुळे ती माळ खाली फेकली होती. या गोष्टीमुळे दुर्वासा ऋषी संतप्त झाले आणि म्हणाले की हे इंद्र, तुला राज्याचा अहंकार आहे. माझ्याद्वारे दिलेल्या माळेचा तू अनादर केला आहेस. मी शाप देतो की तुझे सर्व राज्य नष्ट होईल. देवराज इंद्र एकदम थरथरू लागला आणि म्हणाला, हे विप्र, मी तुमची माळ आदरपूर्वक ग्रहण करून हत्तीवर ठेवली होती. हत्तीने त्याच्या औपचारिकतेनुसार खाली टाकली. मला क्षमा करा. वारंवार करबद्ध होऊन इंद्राने हत्तीवरून उतरून क्षमा याचना केली. परंतु दुर्वासा ऋषींनी मान्य केले नाही आणि म्हणाले की जे मी बोललो ते परत मागे होऊ शकत नाही. काही वेळातच इंद्राचा सर्वनाश झाला. स्वर्ग उद्ध्वस्त झाले. एकदा ऋषी दुर्वासाजी द्वारिका नगरीजवळ जंगलात थोड्या वेळासाठी थांबले. द्वारकावासियांना माहित झाले की दुर्वासाजी आपल्या नगरीजवळ आले आहेत. ते त्रिकाळदर्शी महात्मा आहेत. सिद्धियुक्त ऋषी आहेत. द्वारकावासी श्रीकृष्णापेक्षा अधिक शक्तिशाली कोणालाच मानत नव्हते. श्रीकृष्णाचा पुत्र श्री प्रद्युम्न याच्या सहित अनेक यादवांनी योजना बनवली की ऐकले आहे दुर्वासाजी त्रिकाळदर्शी आहेत. मनातील गोष्ट देखील सांगतात. अंतर्यामी आहेत. त्यांची परीक्षा घेऊया. असा विचार करून प्रद्युम्नला गर्भवती स्त्रीचे रूप बनवून 10-12 व्यक्ती सोबत निघाले. एका व्यक्तीला त्याचा पती बनवले. दुर्वासाजी यांच्याकडे जाऊन म्हणाले की हे ऋषीवर, या स्त्रीवर परमात्म्याची कृपा खूप दिवसांनंतर झाली आहे. तिला गर्भ राहिला आहे. हा हिचा पती आहे. हे दोघे उत्सुक आहेत जाणण्यासाठी की गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी. आपण तर अंतर्यामी आहात. कृपा करून सांगा. त्यांनी प्रद्युम्नाच्या पोटावर एक छोटी कढई बांधलेली होती. त्यावर कापूस तसेच जुने कपडे बांधून गर्भ बनवला होता. वर स्त्रीची वस्त्रे परिधान केली होती. ऋषी दुर्वासा यांनी दिव्य दृष्टीने पाहिले आणि जाणले की हे माझी खिल्ली उडवण्यासाठी आले आहेत. दुर्वासाजी म्हणाले की या गर्भाने यादव कुळाचा नाश होईल. एवढे बोलून क्रोधित झाले. सर्वजण तिथून निघून गेले. नगरामध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली की ऋषी दुर्वासाजी यांनी शाप दिला आहे की यादवांचा नाश होईल. त्यांना विश्वास होता की आपल्या सोबत सर्व शक्तिमान परमेश्वर अखिल ब्रह्मांडांचे नायक श्रीकृष्ण आहेत. दुर्वासा यांच्या शापाचा प्रभाव आपल्यावर होणार नाही. तरीही काही सुज्ञ यादव एकत्रित होऊन श्रीकृष्णजी यांच्या जवळ गेले. तसेच ऋषी दुर्वासा सोबत मुलांनी केलेली चेष्टा आणि दुर्वासा ऋषींकडून मिळालेल्या शापाचा वृत्तांत सांगितला. सर्व बातमी ऐकून श्रीकृष्णजी थोडा वेळ विचार करून म्हणाले की त्या मुलांना सोबत घेऊन दुर्वासाजी यांच्याकडे जा आणि क्षमा याचना करा. दुर्वासाजी यांच्याकडे गेले. क्षमा याचना केली. परंतु दुर्वासाजी म्हणाले की
मी जे बोललो ते परत मागे घेता येत नाही. सर्वजण परत श्रीकृष्णजी यांच्याकडे गेले. तसेच सर्व गोष्ट सांगितली. द्वारकेत चूल पेटली नाही. सर्व नगरी चिंतेत बुडाली. श्रीकृष्णजी म्हणाले की काळजी कशाची करता? जी वस्तू गर्भरूपात वापरली होती त्यामुळेच आपला विनाश होईल असे सांगितले आहे. असे करा, कपडे तसेच कापूस जाळून आणि लोखंडाची कढई दगडावर घासून प्रभास क्षेत्रात म्हणजे यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका स्थानाचे नाव आहे यमुना नदीत टाकून द्या. तिथेच बसून घासा. तोच चुरा नदीत टाका. तिथेच राख पाण्यात टाका. ना रहेगा बास न बजेगी बांसुरी. जर गर्भाच्या वस्तूच राहणार नाहीत तर आपला विनाश कसा होईल? ही गोष्ट द्वारकावासियांना चांगली वाटली आणि स्वतःला संकटमुक्त मानले. श्रीकृष्णजी यांच्या आदेशाप्रमाणे सर्व केले गेले. कढईचा एक कान संपूर्णपणे घासला जाऊ शकला नाही. तो तसाच यमुना नदीत फेकून दिला. एका माशाने तो चमकणारा खाद्यपदार्थ समजून खाल्ला. तो मासा बालिया नावाचा एका भिल्लाने पकडला. जेव्हा मासा कापला तेव्हा त्यातून निघालेल्या धातूची तपासणी केल्यानंतर आपल्या बाणाच्या पुढील भागात विषयुक्त करून लावून घेतले. ते सुरक्षित ठेवले. जो कढईचा लोखंडाचा चुरा पाण्यात टाकला होता ते लांब पाणकणीसासारखे गवताच्या रूपात यमुना नदीच्या काठाकाठावर उगवले. काही काळानंतर द्वारका नगरीत उत्पात माजू लागला. छोट्या छोट्या गोष्टीवरून एक दुसऱ्याला ठार मारू लागले. आपापसातील वैर वाढले. नगरातील लोकांची ही दशा पाहून नगरातील मान्यवर व्यक्ती भगवान श्रीकृष्णजी यांच्याकडे गेले आणि नगरात जे काही सुरू होते ते सांगितले आणि त्याचे कारण व त्यावरील उपाय श्रीकृष्णजी यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. कारण श्रीकृष्णजी यादव आणि पांडवांचे आध्यात्मिक गुरु होते. संकटाचे निवारण गुरुदेवांकडूनच करविले जाते. श्रीकृष्णजी यांनी कारण सांगितले की दुर्वासा ऋषींचा शाप फळत आहे. उपाय एवढाच आहे की सर्व यादव नर, मग भलेही तो आज जन्मलेला मुलगा का असेना, सर्वांनी प्रभास क्षेत्रात जिथे त्या कढाईचा चुरा टाकला होता तिथे जाऊन यमुना नदीत स्नान करा. तुम्ही शापमुक्त होऊन जाल. सर्व द्वारकावासियांनी श्रीकृष्णजी यांच्या आदेशाचे पालन केले. सर्व यादव पुरुष प्रभास क्षेत्रात शापमुक्त होण्यासाठी स्नान करण्याकरिता निघून गेले. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे सर्व यादव घोळका करून एकत्र झाले. अगोदर स्नान केले जेणेकरून शापमुक्त झाल्यानंतर होऊ शकते की आपसातील मतभेद दूर होतील. परंतु असे काहीच झाले नाही. अगोदर सर्वांनी स्नान केले, मग आपापसात शिवीगाळ सुरू झाली. मग तेच गवत उपटून एकमेकांना मारू लागले. जे गवत म्हणजे पानकणीस लोखंडाच्या कढईच्या चूर्णापासून उगवले होते ते तलवारीसारखे काम करू लागले. गवताचे पाते मारताच शीर धडापासून वेगळे होऊन पडू लागले. अशा प्रकारे सर्व यादव आपापसात लढून मृत्यू पावले. काही 200-400 शिल्लक राहिले होते. त्याच वेळी श्रीकृष्णजी सुद्धा तिथे पोहोचले. त्यांनीही ते गवत उपटले. त्याचे लोखंडी मुसळ झाले. उरलेल्या आपल्या कुळातील व्यक्तींचा स्वतः श्रीकृष्णजी यांनी वध केला. त्यानंतर श्रीकृष्णजी एका वृक्षाखाली विश्रांती घेत होते. तेवढ्यात दैवयोगाने ज्या बालिया नावाच्या भिल्लाने त्या लोखंडाच्या कढईच्या कड्याचा विषयुक्त बाण बनवला होता तोच बाण घेऊन शिकारीच्या शोधात त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी श्रीकृष्णजी विश्रांती घेत होते. श्रीकृष्णजी यांच्या उजव्या तळपायात पद्मचिन्ह बनलेले होते. त्यामध्ये 100 वॉटच्या बल्ब प्रमाणे चमक होती. घनदाट वृक्षाच्या फांद्या खालपर्यंत लोंबकळत होत्या. त्यांच्या मधून तळव्यातील पद्माची चमक स्पष्ट दिसत नव्हती. बालिया भिल्लाने विचार केला की हे हरणाचे डोळे दिसत आहेत, म्हणून त्याने हरणाला मारण्याच्या उद्देशाने बाण चालवला. जेव्हा बाण श्रीकृष्णजी यांच्या पायात लागला तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले, मेलो रे मेलो. बालिया भिल्लाच्या लक्षात आले की बाण कोणत्या तरी व्यक्तीला लागला आहे. तिथे धावत गेला. पाहिले तर द्वारकाधीश तेथे वेदनेने तडफडत होते. बालिया म्हणाला की हे महाराज, माझ्याकडून चुकून बाण मारला गेला.
आपल्या पायांमधील चमकेला मी हरणाचा डोळा समजून बाण मारला. माझ्याकडून चूक झाली आहे, मला क्षमा करा महाराज. श्रीकृष्णजी म्हणाले की तुझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. हे तुझं आणि माझं पूर्वजन्मातील देणं घेणं आहे. ते मी चुकतं केलं आहे. तू त्रेतायुगात सुग्रीवाचा भाऊ बाली होतास. मी दशरथ पुत्र रामचंद्र होतो. मी देखील तुला वृक्षाचा आडोसा घेऊन कपटाने मारले होते. तो सूड पूर्ण केला आहे. अशा प्रकारे दुर्वासा ऋषींच्या शापामुळे सर्व यादव कुळाचा नाश झाला. जे वर्तमानात यादव आहेत हे ते आहेत जे त्यावेळेस मातांच्या गर्भात होते व नंतर जन्माला आले होते. सूक्ष्म वेदात लिहिले आहे, गरीब दुर्वासा कोपे तहा समज न आई नीच. 56 करोड यादव कटे मची रुधिर की कीच. भावार्थ, दुर्वासांनी मुलांच्या गमतीला इतक्या गांभीर्याने घेतले की त्यांच्या कुळाचा नाश करण्याचा शाप दिला. त्या नीच दुर्वासाने याचाही विचार केला नाही की काय अनर्थ होईल. गोष्ट काहीच नव्हती. नीच दुर्वासा ऋषींनी इतका अत्याचार केला की 56 करोड यादव कापून मृत्युमुखी पडले आणि तिथे रक्ताच्या वाहण्याने चिखल झाला. अशाच प्रकारे चूर्णक ऋषी यांनी उगाच शत्रुत्व घेऊन मानधाता राजाच्या 72 करोड सेनेचा नाश केला. एक कपिल नावाचे ऋषी होते, ज्यांना भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकी एक अवतार देखील मानले जातात. ते तपस्या करत होते. एक सगड राजा होता. त्याचे 60,000 पुत्र होते. कोणा ऋषीने सांगितले की जर एक तळे, एक विहीर, एक बगीचा बनवले तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. राजा सगडच्या पुत्रांनी हे कार्य चालू केले. समजदार व्यक्ती त्यांना म्हणाल्या की तुम्ही असे ठिकठिकाणी तलाव, विहिरी, बगीचे बनवल्यास पृथ्वीवर अन्न उत्पादन करायला जागाच राहणार नाही. कोणी राजाने विरोध केला तर त्यासोबत युद्ध करत. त्या राजा सगडच्या पुत्रांनी आपल्या सोबत एक घोडा घेतला. त्याच्या गळ्यामध्ये एक पत्र लिहून बांधले की जर कोणी आमच्या कार्यामध्ये अडथळा आणला त्याने या घोड्याला पकडावे आणि युद्धासाठी तयार राहावे. त्या माथे फिरू सोबत कोण टक्कर घेईल. पृथ्वी देवी भगवान विष्णूजी यांच्या जवळ गेली. एका गायीचे रूप धारण करून म्हणाली, हे भगवान, पृथ्वीवर एक सगड राजा आहे. त्याची 60,000 मुले आहेत. त्यांच्यामध्ये अशी सणक उठली आहे की मला खोदून काढले तिथे मनुष्याला खाण्यासाठी अन्नही उत्पन्न होऊ शकत नाही. भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही जा, ते आता काही नाही करणार. भगवान विष्णू यांनी देवराज इंद्रला बोलावले आणि समजावले की राजा सगडचे 60,000 पुत्र यज्ञ करत आहेत. जर त्यांचे 100 यज्ञ पूर्ण झाले तर तुमचे इंद्राचे पद त्यांना द्यावे लागणार. हीच वेळ आहे, काही होत असेल तर कर. इंद्राने दूत म्हणजेच आपले नोकर पाठवले. त्यांना सर्व समजावले. रात्रीच्या वेळी राजा सगडचे पुत्र झोपले होते. घोडा झाडाला बांधलेला होता. त्या देवराजच्या दूतांनी घोडा सोडून कपिल तपस्वीच्या मांडीला बांधला. कपिल ऋषी अनेक वर्षापासून तपस्या करत होते, ज्या कारणाने त्यांचे शरीर हाडांच्या सापळ्याप्रमाणे झाले होते. पद्मासन घातलेले होते, पाय सडपातळ होते. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांची माती पावसाच्या पाण्याने वाहून जाते आणि मुळांमध्ये 6 ते 7 इंच अंतर निर्माण होतो, कपिल ऋषीजी यांचे पाय तसे होते. इंद्राच्या नोकरांनी म्हणजे दूतांनी घोड्याला पायाच्या मधल्या भागातून मांडीजवळ दोराने बांधले. राजाच्या पुत्रांनी सकाळी उठून घोडा बघितला. त्याच्या शोधामध्ये युद्ध करण्याची तयारी करून 60,000 सैनिकांची तुकडी निघाली. घोड्याच्या पावलांच्या चिन्हांच्या मागे मागे कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले. घोड्याला बांधलेला पाहून सगड राजाच्या पुत्रांनी ऋषींच्याच काखेच्या खाली म्हणजे दोन्ही हातांच्या खालील बगलांना हरियाणवी भाषेत हिंक म्हणतात, भाले टोचले. कपिल ऋषीच्या पापण्या एवढ्या लांब वाढल्या होत्या की जमिनीवर जाऊन टेकल्या होत्या. ऋषीला त्रास झाला तर रागाने पापण्या हातांनी उचलल्या. डोळ्यातून अग्निबाण सुटले. 60,000 सगडच्या पुत्रांच्या सेनेचा खच पडला. अर्थात 60,000 सगडच्या पुत्रांचा मृत्यू झाला. सूक्ष्म वेदात म्हटले आहे की 60,000 सगड के होते
कपिल मुनीश्वर खाए, जय परमेश्वर की करे भक्ति, जो अजर अमर हो जाए। 72 क्षोणी खा गया चूणक ऋषीश्वर एक, देह धारे जोरा फिरे, सभी काल के भेष। दुर्वासा कोपे तहां, समझ न आई नीच, 56 करोड यादव कटे, मची रुधिर की कीच। भावार्थ, कपिल मुनीजी, चूणक मुनीजी तसेच दुर्वासा मुनीजी विश्वामध्ये किती प्रसिद्ध आहेत हे सर्व काल ब्रह्मची भक्ती करणारे मुखवटाधारी ऋषी आहेत। हे चालते फिरते मृत्यू होते, हे सर्व ज्ञानी आत्मा होते, हे सर्व उदार हृदयाचे होते। यांनी परमात्मा प्राप्तीसाठी आपले कल्याण करवण्यासाठी तन मन धन अर्पण केले, परंतु तत्वदर्शी संत न मिळाल्याने यांनी कालब्रह्म याला एक समर्थ प्रभू मानून चूक केली आणि याचीच साधना ओम नामाच्या जपासोबत तसेच समाधी लावून अधिक हठयोग केला, ज्यामुळे परमात्मा प्राप्ती तर होतच नाही, उलट हानी होत असते, कारण ही साधना शास्त्राविरुद्ध आहे। गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये म्हटले आहे की शास्त्रविधीचा त्याग करून जे मनमाने आचरण करतात त्यांची साधना व्यर्थ आहे। ते उदार आत्मे याच कारणाने कालब्रह्मच्या अनुत्तम गतीत स्थित राहतात। गीता अध्याय 17 श्लोक 5-6 मध्ये म्हटले आहे की जो मनुष्य शास्त्रविधी रहित केवळ मनकल्पित घोर तप करतात आणि दंभ अहंकाराने युक्त कामना आसक्ती अभिमानाने युक्त आहेत। गीता अध्याय 17 श्लोक 5। शरीरामध्ये स्थित सर्व कमळांमधील दैवी शक्तींना तसेच पूर्ण परमात्मा तसेच मलाही क्रुश करणारे अर्थात कष्ट देणाऱ्या अज्ञानींना तू असुर स्वभावाचे समज। गीता अध्याय 17 श्लोक 6। हेच प्रमाण गीता अध्याय 16 श्लोक 17 ते 20 मध्ये आहे। ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे गर्विष्ठ पुरुष धन आणि मान याच्या गर्वाने युक्त होऊन केवळ नाममात्र यज्ञांद्वारे पाखंड करून शास्त्रविधी रहित पूजन करतात। गीता अध्याय 16 श्लोक 17। अहंकार, ताकद, गर्व, कामना, क्रोध इत्यादींच्या अधीन व दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरात स्थित माझा द्वेष करणारे असतात। गीता अध्याय 16 श्लोक 18। त्या द्वेष करणाऱ्या पापाचारी क्रूर कर्मी जे वचनाने करोडो व्यक्तींची हत्या करणाऱ्या नराधमांना अर्थात नीच मनुष्यांना मी संसारात वारंवार आसुरी अर्थात राक्षसी योनींमध्येच टाकतो। गीता अध्याय 16 श्लोक 19। सूक्ष्म वेदात देखील यांना नीच म्हटले आहे। दुर्वासा कोपे तहां, समझ न आई नीच, 56 करोड यादव कटे, मची रुधिर की कीच। हे अर्जुना, ते मूर्ख मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनींना प्राप्त होतात, त्यापेक्षाही अति नीच गतीला प्राप्त होतात अर्थात घोर नरकात पडतात। गीता अध्याय 17 श्लोक 20। उपरोक्त प्रमाणांवरून सिद्ध झाले की गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये गीता ज्ञानदाताने आपल्या साधनेने होणाऱ्या गतीला देखील म्हणून अनुत्तम अर्थात निकृष्ट संबोधले आहे। म्हटले आहे की गीता अध्याय 7 श्लोक 18। गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे की जे चौथ्या प्रकारचे ज्ञानी साधक आहेत ते सगळे आहेत तर उदार, कारण परमात्मा प्राप्तीसाठी आपले शरीर नष्ट होण्याची देखील पर्वा केली नाही आणि हजारो वर्षे उपाशी तहानलेले साधनेत मग्न राहिले, परंतु तत्वदर्शी संत न भेटल्याने ते सगळे माझ्या अनुत्तम अर्थात निकृष्ट गतीत अर्थात ब्रह्मसाधनेने होणारा मोक्ष जो वरील ऋषींना प्राप्त झाला त्यात स्थित झाले, अर्थात जन्म मरण 84 लक्ष योनींच्या चक्राच्या गतीत राहिले। गीता अध्याय 7 श्लोक 18। निष्कर्ष, चूणक ऋषी, दुर्वास ऋषी तसेच कपिल ऋषी यांनी जो ओम नामाचा जप केला त्या भक्तीच्या फलस्वरूप ते काही काळासाठी ब्रह्मलोकात जातील। तेथे भक्ती संपून पुन्हा पृथ्वीवर राजा बनतील, कारण की सूक्ष्म वेदात लिहिले आहे तपसे राज राजमधमानम जन्म तिसरे शुकर स्वानम। नंतर कुत्रा गाढव बनतील, पुन्हा नरकात जातील। जेव्हा कुत्रा बनतील तेव्हा यांच्या डोक्यात किडे पडतील,
ज्या व्यक्ती यांच्या शापाने मरण पावल्या त्यांचे पाप यांना भोगावे लागेल. किडे यांचे मांस वेचून वेचून खातील. त्यामुळे गीतेत सुद्धा अशा साधकांविषयी जे सांगितले आहे ते आपण आधी ऐकले आहे. उपरोक्त कथांचा सारांश: 1. ब्रह्मसाधना अनुत्तम म्हणजे निकृष्ट आहे. 2. 3 ताप श्रीकृष्णजी देखील संपवू शकले नाहीत. शाप देणे 3 तापांमध्येच म्हणजे दैविक ताप येते. दुर्वासांच्या शापाचे शिकार स्वतः श्रीकृष्णासहित सर्व यादव देखील झालेत. 3. श्रीकृष्णजी यांनी शापमुक्त होण्यासाठी यमुनेत स्नान करण्यास सांगितले. हा उपाय सांगितला होता. त्याने शाप तर नष्ट झाला नाही, यादवांचा नाश अवश्य झाला. विचार करा, जे अन्य संत किंवा ब्राह्मण जे अशा स्नान किंवा तीर्थाची वारी करण्याने संकटमुक्त होण्याचा सल्ला देतात ते कितपत उपयोगी आहे? अर्थात व्यर्थ आहे. कारण की जर भगवान त्रिलोकीनाथ यांनी सांगितलेल्या यमुना स्नानाच्या उपायाचा काहीच उपयोग होत नसेल तर अन्य क्षुद्र, ब्राह्मण व गुरूंनी सांगितलेल्या स्नान इत्यादी उपायांनी काहीही होणार नाही. 4. पहिले तर श्रीकृष्णजी यांनी दुर्वासाच्या शापापासून वाचण्याचा उपाय सांगितला होता. ती कढई घासून तिचे चूर्ण बनवून प्रभास क्षेत्री यमुना नदीत टाकण्याचा. न रहेगा बास न बजेगी बांसुरी. बांबू सुद्धा राहिला. 56 करोड यादवांची बासरी सुद्धा वाजली. सज्जन हो, वर्तमानात मानव बुद्धिमान आहे, शिक्षित आहे. माझ्याद्वारे म्हणजे संत रामपाल दास द्वारे सांगितलेले ज्ञान शास्त्रांशी जुळवा, मग भक्ती करून पहा काय चमत्कार होतो ते. विवेचन पुढे नेऊया. 1. 3ही गुणांची म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी आणि तमगुण शिवजी भक्ती करणे व्यर्थ सिद्ध झाले. 2. गीता ज्ञानदाता ब्रह्मची भक्ती स्वतः गीता ज्ञान देणाऱ्याने गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये अनुत्तम सांगितली आहे. त्याने गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये त्या परमेश्वर अर्थात परम अक्षर ब्रह्म यास शरण जाण्यास सांगितले आहे. असेही सांगितले आहे की त्या परमेश्वरांच्या कृपेनेच तू परम शांती आणि सनातन परम धामास प्राप्त होशील. 3. गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 4 मध्ये संसार रूपी वृक्षाचे वर्णन आहे आणि तत्वदर्शी संताची ओळख सुद्धा सांगितली आहे. संसार रूपी वृक्षाचे सर्व हिस्से मूळ कोण परमेश्वर आहे, खोड कोण प्रभू आहे, फांद्या कोण प्रभू आहे, शाखा कोणकोणत्या देवता आहेत, पानरूपी संसार सांगितला आहे. याच अध्याय 15 श्लोक 16 मध्ये स्पष्ट केले आहे की एक क्षरपुरुष हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. याला ब्रह्म, काल ब्रह्म, ज्योती निरंजन सुद्धा म्हटले जाते. हा नाशवंत आहे. आपण याच्या लोकात वास्तव्यास आहोत. आपल्याला याच्या लोकातून मुक्त व्हायचे आहे आणि आपल्या परमात्मा कबीरजी यांच्या जवळ सत्यलोकामध्ये जायचे आहे. 2. अक्षर पुरुष हा 7 संख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तो सुद्धा नाशवंत आहे. आपल्याला याच्या 7 संख ब्रह्मांडांमधून सत्यलोकात जायचे आहे. त्यामुळे याला टोल टॅक्स द्यायचा आहे. बस याच्याकडे आपलं एवढंच काम आहे. गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये म्हटले आहे की उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः यह लोकत्रयम् आविश्य विभर्ति अव्ययः ईश्वरः. सरलार्थ गीता अध्याय 15 श्लोक 16 मध्ये सांगितलेले 2 पुरुष, एक क्षर पुरुष आणि दुसरा अक्षर पुरुष आहेत. या दोघांपेक्षा अन्य आहे तो उत्तम पुरुष अर्थात पुरुषोत्तम, त्यालाच परमात्मा म्हणतात, जो 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. वास्तवात तो अविनाशी परमात्मा आहे. गीता अध्याय 15 श्लोक 17. गीता अध्याय 3 श्लोक 14-15 मध्ये सुद्धा स्पष्ट केले आहे की सर्वगतम ब्रह्म अर्थात सर्वव्यापी परमात्मा जो सच्चिदानंद घन ब्रह्म आहे त्याला वासुदेव देखील म्हणतात, ज्यांच्याविषयी गीता अध्याय 7 श्लोक 19 मध्ये म्हटले आहे. तोच सदा यज्ञ अर्थात धार्मिक अनुष्ठानांमध्ये प्रतिष्ठित आहे अर्थात इष्ट रूपात पूज्य आहे. पूर्ण गुरु यांच्याकडून दीक्षा घेऊन मर्यादेत राहून भक्ती करा.
अशा प्रकारे जीवनाच्या मार्गावर चालून संसारात सुखी जीवन जगावे आणि मोक्षरूपी उद्देश प्राप्त करावा.